जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नंदुरबार ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गावर मागील गेल्या वर्षी काँक्रिटीकरणाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले होते। सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम अद्यापही सुरूच असून नंदुरबार शहरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यवर्ती कारागृह लगतच्या फरशी पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग हा खचला असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे, तर यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या देखील दुर्लक्षामुळे या रस्त्याचे उद्घाटनापूर्वीच अशा प्रकारे वाताहत होत असताना समोर आले आहे। एकंदरीतच अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे। सुमारे 1200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला शेवाळी नंदुरबार राष्ट्रीय महामार्ग अवघ्या 15 दिवसातच एकाच ठिकाणी तब्बल 2 वेळा खचल्याचे दिसून आले आहे। 15 दिवसांपूर्वी नंदुरबारच्या मध्यवर्ती कारागृहाच्या थोड्या अंतरावर असलेल्या एका फरशी पुलाचा अँप्रोच भराव हा पहिलाच पावसात खचल्याने या ठिकाणी काँक्रीट रस्त्याला मोठे तडे गेले होते। या ठिकाणी झालेल्या निकृष्ट कामातील झोल लपविण्यासाठी संबंधित ठेकेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मुरुम टाकून त्याला रोलरद्वारे दाबून हे तडे लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता। मात्र 2च दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने ह्याच ठिकाणी पुलाच्या दुसऱ्या बाजूचा अप्रोच देखील आणखीनच खचल्याचे दिसून आल्याने या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच महिन्याभरातच कोट्यावधीच्या रस्त्याचे 9-12-3-13 वाजले आहे। मात्र महामार्गाचे अधिकारी याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही। ठेकेदाराकडून टक्केवारीचा गब्बर मलिदा लाटल्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारीही त्यावर चुप्पी साधून बसले आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।